गणपती बाप्पा ही आद्य देवता आपण मानतो आणि त्यामुळे आम्हाला हे छान वाटतंय सगळ्यांना की अभंग तुकाराम हा जो एक नवीन चित्रपट आम्ही घेऊन येतो आहोत, संत तुकारामांच्या गाथेची कथा असं आम्ही त्याला म्हणतो आहोत. की आजपर्यंत आपण चरित्र वेगवेगळ्या चित्रपटातून मालिकेतून संत तुकारामांचं पाहिलं, पण नेमकं अभंग गाथेत काय म्हटलंय त्यांनी आणि ते आजच्या काळासाठी कसं रिलेव्हंट आहे हे त्यांच्या चरित्रातले काही प्रसंग त्या अभंगांची मिळते जुळते घेऊन दाखवायचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. तर असा हा वेगळा धाटणीचा संतपट आपण ज्याला म्हणू, त्याची सुरुवात गणेशोत्सवात प्रमोशननी होते हे मला फार छान वाटतंय. आणि त्यामुळं हा गणेशोत्सव तसा आमच्या सगळ्यांसाठी स्पेशल ठरतो ज्याप्रमाणे तुकारामांचं सगळं वाङ्मय हे जगद्गुरूंचं सगळं वाङ्मय हे लोकाभिमुख होतं, तसं त्या लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव हा जो लोकाभिमुख उत्सव आहे त्याच्यातनं आम्हाला मांडता येतं, याच्यासाठी फार आनंद वाटतो. त्यामुळे हा गणेशोत्सव आमच्या सगळ्यांसाठी फार स्पेशल ठरलेला आहे.